गुड मॉर्निंग, सुप्रभात. कसे आहात? तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आमच्या केतांशू व्लॉगमध्ये. आणि 2-4 दिवसापासून कंटिन्यू पाऊस होता. खूप किचकिच असं वाटत होतं, पण आता छान कोहळी-कोहळी ऊन निघाली आणि खूप छान वाटतंय. आखाडीसाठी मम्मीकडे गेली होती आणि विचार होता की 2-4 दिवस राहून येते. 8 तारखेला गेली होती आणि संडेला परत येणार होती, म्हणजे उद्या. पण यांचा फोन आला आणि कळलं की आईला बरं नाहीये. आईचा बीपी लो झालाय आणि सगळं कामांचं लोड आईवर आलंय. तर आईला असं घाबरल्यासारखं किंवा असं काही काही होतंय. तर मग मला बरं नाही वाटलं. म्हटलं चला एक काम करा, मला उद्या पण यायचंय आणि आज पण यायचंच आहे. तर मी यांना फोन केला की तुम्ही मला आजच घ्यायला या. तर एवढ्यानी बरं आहे की माझं माहेर जवळ आहे. काल रात्री मी 10:30 वाजता परत आली आणि परत आली आपल्या घरी, माय स्वीट होम. सो आता इथे आल्यावर कामं, घरी आल्यावर काम राहणारच. हे मग असे अजून झोपलेले आहेत. आता यांना उठवू आपण. माहिती तुम्हाला किती वाजले? आता 9 वाजता. अजून आमची एक्सरसाइज व्हायची, आम्ही सोबत एक्सरसाइज करतो. 8:48. ओ हिरो, उठा उठा उठा, सकाळ झाली. मोती स्नानाची वेळ झाली. काही 5 मिनिटांनी. 9 वाजताय. 9 वाजता. 9 रोजच वाजते. नाही उठा नाही यार. आता 2-4 दिवस खूप आरामात झोपले तुम्ही. उठले 10-10 वाजता उठले. मला मिंटी ते सांगत होते. उठा. मी झोपू नाही देणार. फॅन मध्ये सब आ गया, इसमें सब रेकॉर्ड हो गया. नाही, तो पूर्ण मागून खराब झालेला आहे म्हणून मी तसा टाकते त्याला. एवढ्या जोरात. छान गाणे लावा, म्हणजे असं करायची इच्छा झाली पाहिजे एक्सरसाइज. एवढा वेळ उठायला 9, गाणे लावायला 10. 11 वाजता एक्सरसाइज करू. जब से बीबी आई तब से स्ट्रगल ही कर रहा है. आवाज वाढवा ना. एवढा आवाज आहे. अबे हे कोणती सेटिंग आहे? बापरे. हळू हळू हळू. उचल हात उचल ना. रेडी टू पिक यू. आय एम रेडी. काटू. हो, ते व्हिडिओ बनवायचा याच्यात चाकू समोर नाही आलं पाहिजे. ए हळू, भीती वाटते. कट 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 कट. बस बस, झालं 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 झालं. एवढा पसारा, एवढा धूळ यार. तुम्ही काहीच करत नाही. म्हणजे तुम्हाला दिसत नाही का की किती धूळ आहे? रोज त्या ड्रेसिंग जवळ तयारी करत असाल तुम्ही. साफ सफाई केली आहे मी, फक्त इच्छा नाही केली. कारण मला माहिती आहे हे सगळं जास्त तू वापरते. तर तुम्ही काही इथे उभं राहत नाही का? तुम्ही तयारी कुठे करता? मी आपली ते तिकडे किचन मध्ये तयारी करतो. चला राहू दे काय पण. खरंच एवढं धूळ धूळ कसं वाटत ते सगळं. एक एक सगळं उचला पुसा. एकटा आज क्लास आहे, स्वयंपाक बाकी आहे, कामं बाकी आहेत. सगळं घेऊन आली मी. मला माहित होतं इथे काही मिळणार. हा, इथे काही मिळणार नाही. त्या शाईनूक बनू. खूप काही गोष्टी घेतल्या आपण. हे बघ, आता मी झाडू पोछा मारला आणि कचरा करून आणली खाली फेकून. ते करणारच आहे. तुम्ही डबल करणार. ते सगळं पुन्हा करायचंच आहे. कारण हे सगळं साफसफाई झाडू पोछ्याच्या आधी करावं लागते. तुम्ही मला म्हटलं का की पहिले तू हे करून घे, नंतर मी झाडू पोछा करते. आता करा. टिकल्या तर आता एवढ्या झाल्या. पहिले एक नव्हती, आता एवढ्या व्हेरायटीच्या टिकल्या झाल्या. कधी टिकली नव्हती लावत. माझ्या तुम्ही जुना फोटोही बघाल ना, मी अजिबात टिकली. कोण दार लावलं? काय माहित, लावलं असेल. लावा ना मशीन. झाले तुमचे काम झाले? काय हे काय किती दिवस मी खाईल म्हणून एवढे. आता जवळपास 15 दिवस झाले चॉकलेट ठेवलंय. राहू दे, मी खाईल फेका आता. अरे म्हणतं कधी सर्दी खोकला झालं खाऊन घे. म्हणजे कधी किती केव्हा, म्हणजे किती दिवस ठेवणार आहे ते. मी इथून इथे ठेवते, इथून इथे ठेवते, इथून इथे फेका आता. खूप जण आता नाही पाहिजे मला चॉकलेट खोकलेट. घेऊन दे तू. मग घेऊन दे म्हणजे काय? फेका ना. किती कचरा जमा करून ठेवता. कचरा जमा म्हणून तुम्हाला दाखवतो. आता 1 हप्ता झाला आणि हा डस्टबिन बघा, फेकलंच नाही कचरा. खूप दिवस झाले ना आपण त्याला पुसलं नाही. अहो फॅन साफ करायचा राहिला. किती दिवस झाले फॅनची दशा.
आम्हाला लोक कमेंट करतात की दादा हा फॅन पुसून घेशील. आता सफाईवाला ब्लॉग आपण नेक्स्ट बोलू. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या आमच्या केतांशू ब्लॉग मध्ये. हा मला सीन राहिला होता म्हणून आपण येतो, कारण मी झोपलो तेव्हा. ओके, सो हे फ्रेश व्हायचे होते, झोपले होते म्हणून आमचा स्वयंपाक सुरू आहे. स्वयंपाक झाला की मग आज आम्ही बाहेर जाणार आहोत आणि बाकी रुटीन तुम्हाला नक्की दाखवू. का लागला बापरे, हे बघ किती मोठा बेंड आला तुला इथे. विक्स लावून घ्या आजी, विक्स लावून देऊ का? काय तुम्ही जागोजागी लावून ठेवता. आजी लक्ष देत जा ना ग, किती मोठा बेंड आला तो. त्या दिवशी पडला तर कुठेतरी लागलं, आता मास चिमलं तुमचं, पटकन पटकन रक्त निघते. हे पण किती मोठा बेंड आला. बापरे, कसं लागला? हे लागलं कसं? चढताना नाही, चढताना ब्लाऊज काढायला गेली मी तिथून. हा, असंच लागलं. बापरे, लावू नको लागलं दुकान. चिमणीनी पोटी केली आणि भाऊ साफ करते. छी छी छी, घेत कडक झाली यार, कडक आहे एकदम. का खाल्लं तर माहित नाही. डायजेशन पोट बरोबर नसेल याचं. बे अंशू मध्ये मिंटी खूप कडक आहे यार. कसं करायचं मग? जेवढं पुसतं तेवढं बस लागलं नाही पाहिजे. नाही लागत तर पुरी सीटी पुसून देऊ का? तुमच्या घरच्या कामवाला असतो मी. चला, थँक्यू. पुरणाची पोळी. पुरणाची पोळी बनवते का? हो, पोळ्या झाल्यावर करते. तुम्ही नाही खाणार आहे ना? मी फक्त पुरण खाईन, कारण पुरण मला खूप जास्त आवडतं. पुरणाची पोळी कसं आहे, एक थोडा खा, पुरण कसं एकदम टाकलं पुरण बिघडते, एकदम टेस्टी. पुरणच खा. फक्त स्वतःसाठी बनवते का? हो. का बरं? काऊन, मला आवडते, मी घरी नाही खाल्ली. का बरं? त्या दिवशी आखाडी झाली, काल आपण आलो पुरण खाल्लं होतं, पुरणाची डाळ. नाही म्हणू काय पुरणपोळी गोड मिक्स आहे यार. नाही, लागलं असेल थोडं. तुम्हाला दिसते ही का बरं आली आहे? कारण रोज बाबा या सगळ्या पक्ष्यांसाठी ना इथे बाजरी टाकतात या भिंतीवर, आणि या बाजरीच्या शोधात ती आली आहे. तर मी टाकते आणि ती जेव्हा खायला येईल ना तेव्हा बघाल तुम्ही. थांबा, मी घेऊन येते. आता या सगळ्या चिमण्या ना वेगवेगळ्या प्रजातीच्या त्या सगळ्या भिंतीवर येतात खायला. बघा 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 बघा, फक्त हे दाणे टाकायची वाट बघत होत्या आणि आता बघा कसे खायला आल्यात. सगळ्या प्रकारच्या येतात वेगवेगळ्या. आता ही आली आहे कवडी, मध्ये चिमण्या पण येतात. अशा चिमण्या पाहायला गेलं ना कुठेच दिसत नाही, पण दाणे टाकले की त्या बरोबर येतात. अजून येतील, तुम्हाला दाखवू आम्ही. ये बापू ये. खूप सगळे येतात, खूप सगळे येतात. थांबा ना तुम्ही, आपण इथे वर आलो ना ते येणारच नाही. येते आली आली, हे आली 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 आली. चिमणी पण आली, चिमणी पण आली. हे वाव, किती सारे आले. बघा बघा किती सारे. आजी 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 कुठे जात आहे? आजी त्यांच्या घरी कशाला गेली असेल? हे आजी इकडे ये. काय करते? या आजीला खूप शौक आहे आमच्या बाहेर झगडा पाहायला. ढोकले कैसे दिए भैया? हो, या इकडे उतरा, खाली पाहून उतरा. 1 2 3 4 5. Hello guys, this is fashion choreographer and groomer. मित्रांनो, क्लास संपलेला आहे. आम्ही क्लासला आलो होतो, तुम्हाला सांगितलंच नव्हतं आम्ही कुठे चाललो म्हणून. आणि आता क्लास संपलेला आहे. आता आमची पर्सनल ग्रूमिंग आहे. 4 वाजता त्या मॅडम येणार आहे. तर आता 3 वाजले आणि 4 म्हणजे 1 तास आम्हाला नुसता टाइमपास करायचा. टाइमपास मध्ये आम्ही विचार केलेला की आम्ही रील्स बनवणार आहे आणि रील्स टाकणार आहे इंस्टावर सुद्धा. ओके, डन. हकले लोक केतन. मला याच्या डोळ्यांचा रंग खूप आवडतो.
हा. यांना अजिबात आवडत नाही, पण याचे डोळे बघा. हा दाखव. मोनालिसाचा भाऊ आहे. व्हायरल गर्ल मोनालिसा. सापासारखे चमकले पाहिजे. सापासारखेच दिसतात. हा बघा. तेजस तीर बाबा, तेजस वर बा, खाली रे वर. इकडे बघ. वे बापरे. तर आमचे फोटोशूट वगैरे झालेले आहेत. खूप छान छान फोटो झालेले आमचे. खूप छान फोटोज आणि खूप छान रील्स बनवले आम्ही. हा, जे तुम्हाला फोटोज बघायचे असेल ना ते आमच्या इन्स्टा प्रोफाईलवर बघा. आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक जरूर टाकू. आमच्या इन्स्टा कपल आयडीचं नाव पण केतांशूच आहे आणि यांची पर्सनल आयडी आहे फॅशन कोरिओग्राफर मिस्टर केतन आरमरकर. हे रीड झालं तिला पूर्ण लक्षात आहे. तिला झोपेत पण विचारलं तर तेच सांगते. फॅशन कोरिओग्राफर कोण आहे म्हटलं, माझे हस्बंड. माझे फॅशन कोरिओग्राफर अँड ग्रूम मिस्टर केतन. हा माझा डायलॉग आहे. ऍक्च्युली मी जेव्हा पण व्हिडिओज बनवतो ना तेव्हा दिस इज हॅलो एव्हरीवन, दिस इज केतन आरमरकर, फॅशन कोरिओग्राफर अँड ग्रूम. वही रीड वगैरे. हा, तर हे आहे. आणि माझी आयडी यांच्या आयडी दिल्यावर तुम्ही शोधालच, हे मला माहिती त्यांना. तर आम्ही आता काढलेले सगळे रील्स अँड फोटोज या ब्लॉग मध्ये पण टाकू. आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आता आपण एंड करून देऊ ब्लॉग. आय होप सो प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल. आणि असंच खूप सारं प्रेम आम्हाला देत राहा, की आम्हाला खूप आणखी असं वाटेल तुमच्यापर्यंत आमच्या काही आणखी गोष्टी आम्ही तुम्हाला शेअर करू. बाय बाय.